श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेत आहोत धनुराशीच्या जातकांना संपूर्ण जुलै महिना कसा राहणार आहे. या महिन्यामध्ये शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य, उद्योग, व्यवसाय, नोकरी याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती इत्थंभूत ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आता समजून घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. तुमच्या राशी कुंडलीनुसार आपण माहिती घेतोय. लग्नस्थानाचे अधिपती गुरुदेव होतात. लग्नस्थानावर आपण आत्मविश्वास पाहतो. हा संपूर्ण महिना आत्मविश्वासाने भरलेला, काहीतरी करायचंय जिद्द निर्माण करून देणारा असाच आहे. लग्नस्थानावरती गुरुदेवांची सप्तम दृष्टी येत आहे. रविदेवांची सुद्धा सप्तम दृष्टी येत आहे. 16 जुलै पर्यंत तुम्हाला विशिष्ट कार्यामध्ये संधी, गुणगौरव प्राप्त करून देणारी स्थिती आहे. कामे हाती घ्यायची आहेत. कामे मार्गी लागण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न जास्तीत जास्त होतील आणि गुरु महाराजांची आणि रविदेवांची तुमच्यावर विशिष्ट कृपा होईल आणि तुम्ही त्या कार्यामधनं गुणगौरव प्राप्त करून घेऊ शकाल. कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणं किंवा कुटुंबातील प्रत्येक सदस्याला समजून घ्यावं लागणं, त्यांच्या समस्या सोडवताना तुमची काहीशी धमचाक होणं, असे काहीसे योग येऊ शकतात. त्यामुळे काळजी नसावी यासाठी मी विशिष्ट उपासना सुचवणार आहे. गुंतवणुकी करायच्यात या महिन्यामध्ये नक्की करू शकता. धनस्थानाचे अधिपती शनिदेव होतात, जे गुरुदेवांच्या राशीतनं मीन राशीतनं गोचर करतायत. वास्तूमध्ये तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी संधी निर्माण होऊ शकते. वाहन खरेदीसाठी सुद्धा उत्तम योग आहे. त्यामुळे वास्तू वाहनामध्ये नक्की गुंतवणूक तुम्ही या महिन्यात केलेली लाभदायक ठरू शकते. राशी कुंडलीतील तृतीय स्थानाकडे जाऊयात. कीर्ती, प्रसिद्धी दर्शवणारं तिसरं घर आहे. प्रवासाचे योग पाहताना सुद्धा आपण तिसरं घर पाहतो. तिसऱ्या घराचे अधिपती शनिदेव होता, ज्यांचं गोचर चतुर्थातनं होतंय. त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला कामानिमित्त किंवा वास्तू शोधण्यानिमित्त तुम्हाला प्रवास होऊ शकतो. काही अंशी धावपळ होऊ शकते. या महिन्यामध्ये मीटिंग्स प्लॅन होऊ शकतात. त्या माध्यमातून तुम्हाला प्रवास घडू शकतो. बरोबर धार्मिक स्थळांना भेट देण्याचे योग सुद्धा या महिन्यात आहेत. मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता, युट्यूबर म्हणून तुम्ही काम करता, तुमच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे. गुरु महाराजांची नवम दृष्टी ही पराक्रम स्थानावर येते. त्यामुळे तुमच्या कामातला गुणगौरव प्राप्त करून देणारी स्थिती, कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देणारी स्थिती या महिन्यात आहे. कामाचा उरक वाढवावा लागेल. राशी कुंडलीतील चतुर्थावरून आपण वास्तू, वाहन, सौख्य पाहतो. या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. मातृसुखाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी मेष रास येते. मंगळाचं गोचर हे सिंह राशीतनं होत आहे, केतुयुक्त. त्यामुळे अभ्यासामध्ये थोडीशी एकाग्रता वाढवावी लागणार आहे आर्ट्स आणि शिक्षण घेणाऱ्या वर्गाला. मात्र सायन्स किंवा कॉमर्स आणि शिक्षण घेणाऱ्या वर्गाला अतिशय शुभ योग आहे. तुम्ही न्यायाधीश म्हणून परीक्षा देताय किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करताय किंवा तुम्हाला या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शिक्षण घ्यायचंय, संगीत क्षेत्रातलं असू दे किंवा कला क्षेत्रातलं असू दे, गायन वादन या सगळ्या क्षेत्रातलं शिक्षण तुम्हाला सुरुवात करायची असेल, या महिन्यात ऍडमिशन घ्यायचंय, फॉर्म फिलअप करायचंय, या महिन्यात तुम्हाला 16 जुलै पर्यंतचा कालावधी अतिशय विशेष आणि लाभदायक आहे. तोपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करून घेऊ शकता. संतती सौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. याचबरोबर प्रेम प्रणयाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे. राशी कुंडलीतील षष्ठ स्थानाकडे जाऊया. षष्ठ स्थानामध्ये शुक्रदेव उपस्थित आहेत. या ठिकाणी वृषभ रास येते. हर्षलदेव त्याच ठिकाणी आहेत. त्यामुळे शत्रू कटकटी किंवा स्पर्धक निर्मिती या महिन्यात नक्कीच नाही आहेत. नवीन मीटिंग्स प्लॅन करण्याचे योग या महिन्यात आहेत. त्यामुळे डोक्यात विचार सुरू होतील. नवीन व्यवसाय वाढवण्यासाठी काय करता येईल याबद्दलचं नियोजन तुमच्याकडनं होऊ शकतं. मार्केटिंग क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय, तुम्हा सर्व वर्गाला सुद्धा हा महिना विशिष्ट लाभदायक आहे. राशी कुंडलीतील षष्ठावरून आपण खरेदी विक्री पण पाहतो. या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तमच आहे. परंतु 16 जुलै नंतर मात्र थोडासा संमिश्र राहू शकेल. राशी कुंडलीतील सप्तम स्थानाकडे जाऊया. 7वं घर हे जोडीदाराच्या सुखाचं आहे. या ठिकाणी येणारी बुध देवतेची रास आणि बुधांचं गोचर हे अष्टमातनं होतंय. हा महिना 16 जुलै पर्यंत उत्तम आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सुख मिळू शकतं. एखाद्या विषयावरती चर्चा करायची आहे, त्यांचं अनुमोदन प्राप्त करून घ्यायचं आहे. नक्की तुम्ही त्यांच्यासोबत बोला, डिस्कस करा आणि त्या विषयापर्यंत जा. तो विषय तुम्ही नक्कीच हाताळू शकता. मात्र 16 जुलै नंतर विषय हाताळताना विशेष काळजी घ्यावी किंवा त्यांच्यासोबत वार्तालाप करताना विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे.
राशी कुंडलीतील सप्तमावरून आपण पार्टनरशिप मधील व्यवसाय पाहतो, या महिन्यात नक्की सुरू करा। तुम्हाला तुमचा योग्य पार्टनर मिळू शकतो। तुम्ही दोघात सुरू केलेला व्यवसाय तुम्ही उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकाल। भाग्यस्थानाकडे जाऊयात, भाग्योदय घडेल का, शुभ संकेत येतील का, या सगळ्या गोष्टी आपण भाग्यावरनं पाहतो। नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या वर्गाला या ठिकाणी मंगळदेव नक्कीच प्रोत्साहित करतील आणि तुमचा व्यवसाय उच्च स्तरावरती घेऊन जाण्यासाठी किंवा नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या वर्गाला या महिन्यात मंगळदेव नक्कीच प्रोत्साहित करतील, कामाची एकाग्रता वाढवतील। इंटरव्ह्यू देताना तुमच्यामध्ये थोडासा आत्मविश्वास कमी होता तो आता जागृत करून देतील आणि त्या माध्यमातून सुद्धा तुमचा इंटरव्ह्यू उत्तम होऊ शकतो। म्हणून या महिन्यात तुम्ही नोकरीसाठी नक्कीच प्रयत्न करा। त्याचबरोबर MNC कंपनीमध्ये सुद्धा तुम्हाला जॉबसाठी प्रयत्न सुरू करायचे आहेत, या महिन्यात तुम्ही सुरू करू शकता। याबरोबरच शुभ संकेत या महिन्यात वारंवार मिळतील। आध्यात्मिक उपासना होईल, गुरूंची भेट होऊ शकते, गुरूंचे दर्शन घडू शकते। धार्मिक स्थळांना भेट दिल्यामुळे नक्कीच तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करू शकाल, अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे। दशम स्थानाकडे जाऊया, 10व्या घरावरनं आपण उद्योग व्यवसाय पाहतो। हा महिना बुद्धिकुशाग्रतेच्या जोरावर व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी उत्तम आहे। आत्मविश्वासाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे। त्यामुळे व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन काही करायचं झाल्यास किंवा नवीन मशिनरी खरेदी करणं झाल्यास किंवा नवीन रॉ मटेरियल खरेदी करण्याच्या संदर्भात हा महिना उत्तम आहे। या महिन्यात गुंतवणुकी तुम्ही नक्कीच करा। लाभाची संधी उत्तम आहे। व्यवसायाच्या दृष्टीने हा महिन्यात खर्च होऊ शकतो, त्यामुळे खर्चाचं नियोजन होईल, परंतु ते योग्य पद्धतीने तुम्ही करू शकाल। विनाकारण मोठ्या पद्धतीचे खर्च या महिन्यात नाहीत। आरोग्यासाठी सुद्धा मोठा खर्च या महिन्यात दर्शवत नाही, त्यामुळे हा महिना तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे। स्वच्छंदी आणि आनंदी आयुष्य तुम्ही या महिन्यात जगू शकणार आहात, तर नक्कीच यासाठी थोडीशी उपासना करणं आवश्यक आहे। भाग्यामधनं तुमचे केतुदेव आणि मंगळदेव गोचर करतायत, भाग्योदय घडावा, उत्तम संधी तुम्हाला प्राप्त व्हावी, म्हणून हा संपूर्ण महिनाभर गणपतीची उपासना जास्तीत जास्त करा आणि त्याचबरोबर तुमच्या गुरूंची उपासना या महिन्यात करा। या महिन्यात येणारी गुरुपौर्णिमा याचे सुद्धा तुम्हाला औचित्य साधता येईल आणि त्या माध्यमातून तुम्ही दत्त महाराजांची सेवा सुद्धा करू शकाल। आपण समजून घेतलं जुलै महिना कसा राहणार आहे, त्याचबरोबर उपासना करण्याची आवश्यकता कुठे पडू शकते आणि ती उपासना काय करायची हे समजून घेतलं। आता ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी सप्तम स्थानातील गुरुदेव उत्तम स्थितीमध्ये आहेत। तुम्हाला विवाहाचं कार्य संपन्न करून घेण्यासाठी उत्तम आहे, त्यामुळे तुमचे प्रयत्न वाढवायचे आहेत। तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह करायचा आहे तर अशा आई वडिलांना सांगू इच्छिते, तुमच्यासाठी सुद्धा प्रयत्नांना उत्तम यश येऊ शकतं, तर तुम्ही प्रयत्न वाढवायचे आहेत। तर आज आपण समजून घेतलं संपूर्ण धनुराशीच्या जातकांना जुलै महिना कसा राहणार आहे। तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका। तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येतात, समस्यांना जावं लागतंय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय, नक्की मला संपर्क करू शकता। त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे। तोपर्यंत मेष ते मीन अशा 12 राशींचे व्हिडिओ मी आपल्याच YouTube चॅनलवरती अपलोड करत आहे। जुलै महिन्याच्या राशीफळाचे तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पहा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळींच्या राशीचा व्हिडिओ त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह, तोपर्यंत मी आपली रजा घेते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी।